हर परवाच्या अपडेटमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही काल सकाळी माधांता पर्वताची परिक्रमा केली. इथे तुम्हाला या फोटोमध्ये माधांता पर्वताचं चित्र दाखवायचा प्रयत्न करतो. इथे तुम्हाला ओंकाराचा आकार तुम्हाला दिसत असेल. आकाराचा पहिल्यांदा डावीकडे तुम्हाला जो दिसतोय तो चा आकार आहे आणि वरती जो आहे तो चंद्राचा आकार आहे. आणि जर का तुम्ही नीट झूम करून पाहिलं तर ओंकाराचा उकारसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिसतो. आणि याच माधांता पर्वतावरती ओंकारेश्वराचं ज्योतिर्लिंग जे आहे त्याचं देऊळ आहे. अतिशय सुंदर अनुभव होता की त्या डोंगरामध्ये डाव्या बाजूनी पूर्ण नर्मदा नदी वाहते आणि डोंगरावरती ओंकारेश्वराचं ज्योतिर्लिंग आहे. आम्ही त्याची परिक्रमा सुरू करण्यापूर्वी आम्ही पहिल्यांदा ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही माधांता पर्वताची परिक्रमा केली. या परिक्रमेचं असं महत्त्व आहे की ह्याला एक आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे आणि नर्मदा परिक्रमेला सुरुवात करण्यापूर्वी ह्या पर्वताची परिक्रमा करण्यामागे एक अध्यात्माचा आणि परंपरेचा आधार त्याला दिलेला आहे. आणि असं आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या तुम्हाला शुद्धता प्राप्त होते ही परिक्रमा केल्याने, असा एक समज आहे. आत्ता हा जो तुम्हाला फोटो दिसतोय, अतिशय पहिल्यांदा आम्हाला नर्मदा नदीचं दर्शन घडलं इथे आल्यापासून. आणि तुम्हाला दिसतं किती निळशार पाणी आहे, असं हिरवं निळं पाणी होतं आणि असं पूर्ण त्याचे असे कपारी तयार झाल्या आहेत. तुम्ही बघताय पायऱ्या पायऱ्या पायऱ्या. आणि तुम्ही जर का झूम करून बघितलं तर एक माणूस तिथे पाय घालून बसलेला आहे पाण्यामध्ये. अतिशय रमणीय दृश्य होतं आणि पहिल्यांदा आम्हाला नर्मदा मातेचं दर्शन झालं. आणि आता आपण कशामध्ये जातोय, म्हणजे कुठल्या काठाने आपण जाणार आहोत याची आम्हाला कल्पना आली. हे आम्ही ओंकारेश्वराच्या लाईनीमध्ये उभं राहत असताना पूर्ण डावीकडे ही नर्मदा नदी दिसते. तुम्हाला काही मोटर बोटी जाताना दिसत आहेत. मागे पूर्ण ओंकारेश्वराचं गाव वसलेलं आहे आणि असं हे नर्मदेचं विस्तीर्ण पात्र सगळ्या माधांता पर्वताच्या भोवती पसरलेलं आहे. मनाला अतिशय प्रसन्न आणि छान वाटत होतं. सकाळी सकाळी थंडी होती बऱ्यापैकी. आणि आता ही माधांता परिक्रमाची जेव्हा आम्ही परिक्रमा सुरुवात केली तेव्हा हे अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये अशा प्रकारचे महाल किंवा अशा प्रकारची हिस्टॉरिक स्ट्रक्चर्स आम्हाला खूप दिसली वाटेमध्ये. म्हणजे या एरियाचं म्हणजे कल्चरल हेरिटेज किती रिच आहे आणि केवढं काम त्या काळी केलं असेल अहिल्याबाई होळकरांनी ह्याची आम्हाला कल्पना आली. परत हे नर्मदेचंच विस्तीर्ण पात्र आहे आणि वेगळ्या वेगळ्या नद्या नर्मदेला येऊन मिळतात. तुम्हाला जे असं फेसाळलेलं मध्ये मध्ये दिसतंय तिथे वेगळे वेगळे नर्मदेचे स्रोत आम्हाला दिसत होते. अशा पूर्ण वृक्ष डोंगरांवरती अशा प्रकारची बोगनवेल किंवा अशा प्रकारची रंगीत फुलं बघून मनाला एकदमच वेगळं वाटत होतं, सुंदर वाटत होतं की ह्या झाडाला का वाटलं असेल की आपण इथे उगवावं असं. आम्ही सकाळी सुरुवात केली तेव्हा बऱ्यापैकी फ्रेश होतो, बऱ्यापैकी स्पीडनी चाललो होतो. प्रचंड माकडं रस्त्यामध्ये आम्हाला लागली. लोक माकडांना इथे खाणं देत देत पुढे जातात. एका माकडाने अतुलवरती असं उडी पण मारायचा प्रयत्न केला, तेव्हा थोडंसं घाबरलो होतो. पण असंच म्हणजे आपला आपला जप करत आम्ही एक 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 पाऊल पुढे टाकत, कारण जवळजवळ 10-12 किलोमीटरचा रस्ता होता. खूप देवस्थानं वाटेमध्ये होती. आम्हाला जिथे जिथे जावंसं वाटलं तिथे तिथे आम्ही गेलो आणि अशा तऱ्हेने आम्ही त्या मार्गावरती चालत राहिलो. काही पांडवकालीन आणि काही हिस्टॉरिक मंदिरंसुद्धा या परिक्रमेच्या मार्गामध्ये आपल्याला लागतात आणि खूप शिवमंदिरं आहेत तिथे. हे पण एक असंच खूप सुंदर गौरी शंकर म्हणून हे एक मंदिर होतं. आत्ता जो अतुलनी तुम्हाला बोर्ड दाखवला आत्ता निळा, त्याच्यावरती पूर्ण त्या गौरी शंकर मंदिराबद्दल लिहिलेलं आहे. आणि हे सगळं त्या काळचं स्थापत्यशास्त्र तुम्ही बघितलं असेल. पुरातत्व विभागाने काही काही डागडुजी इथे सुरू केलेली आहे. पण इथे सुद्धा आम्हाला गाभाऱ्यामध्ये बोलवून मृत्युंजय मंत्र म्हणून त्या पुजाऱ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले. आणि याच्या मागेच महाकालीचं मंदिर होतं आणि हा शिवलिंग तुम्ही बघताय ते एकसंध शिवलिंग आहे काळ्या पाषाणामधलं. ते नर्मदेच्या तटावरच्याच एखाद्या दगडामधून बनवलं असावं असा अंदाज आहे.
अशा तऱ्हेने आम्ही म्हणजे खूप ही शिवमंदिरं, हा जगद्गुरू शंकराचार्यांचा मोठा पुतळासुद्धा तिथे स्थापन केलेला आहे, तर त्याचं पण आम्हाला दर्शन झालं. जे रोज नर्मदाष्टक आम्ही म्हणतोय ते शंकराचार्यांनीच रचलेलं आहे. आत्ता माझा तुम्ही फोटो बघितला असेल ह्याच्या आधी, तर तो बेसिकली खूप ऊन होतं तिथे काल, म्हणजे परत येताना एस्पेशली, त्यामुळे पूर्ण मी रस्ता म्हणजे जरी सनस्क्रीन वगैरे तर त्याचा काही इथे उपयोग होणार नाही, सो घुंगट घेऊनच मी पूर्ण पर्वत उतरला. हे पांडवकालीन शिवमंदिर आहे. खूप भग्न अवस्थेमध्ये होतं, पण तरीसुद्धा त्याच्या स्ट्रक्चरवरून आणि सगळ्या त्याच्या ते खांब आहेत, पुन्हा 10 दिशांचे ते दिक्पाल ज्यांना म्हणतात, दिशांचं रक्षण करणारे खूप सुंदर सुंदर पुतळे, म्हणजे जरी भग्न अवस्थेत आहे तरी हे खूप बघण्यासारखं होतं सगळं. हे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता की म्हणजे काय कारागीर आणि यांनी तेव्हा काय कमालीचं काम इथे केलं असेल. आणि प्रत्येक मंदिरामध्ये शिवलिंग मात्र अतिशय सुंदर रीतीने सजवलं होतं आणि पूजा केली होती, अभिषेक चालू होते, मंत्रोच्चारण चालू होतं, त्यामुळे खूप पवित्र वातावरण होतं. पूर्ण पर्वतावरून खालती येता येता हे असं नर्मदेचं विस्तीर्ण पात्र दिसत होतं. तुम्हाला हा ब्रिज पण दिसतोय इथे, म्हणजे गव्हर्नमेंट बऱ्यापैकी काम करतंय. आणि धरणसुद्धा त्याच्यावरती बांधलेलं तुम्हाला दिसतंय नर्मदेच्या पात्रातलं. आणि इथे आम्हाला असं सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला सायरन वाजेल तेव्हा तुम्ही नर्मदा नदीत म्हणजे उतरायचं नाही किंवा आंघोळ करायची नाही म्हणून, कारण तेव्हा ते धरणातून पाणी सोडतात. हे सुद्धा तुम्हाला असं थोडंसं डिटेलमध्ये त्या पांडवकालीन मंदिराच्या बाहेर जे खांब होते त्याच्यावरची कलाकुसर आणि विविध प्रकारच्या मूर्ती तुम्हाला इथे बघता येतील आणि कल्पना येईल. सो अशा तऱ्हेने आम्ही मादांता पर्वताची परिक्रमा, आम्हाला सगळ्या देवळांमध्ये आणि सगळीकडे जाऊन 4 तास लागले परत यायला. आणि रस्त्यामध्ये आम्ही काल एकादशी होती त्यामुळे उपास होता, त्यामुळे थोडी काय फळं खात, थोडं आम्हाला सेवा म्हणून भोजन प्रसादी, तर एकीकडे आम्हाला वरईचे तांदूळ दिले एका बाईंनी. सो असं थोडासा नर्मदा परिक्रमेचा एकदम मायक्रो मिनी अनुभव आम्हाला काल आला. सो अशा तऱ्हेने हा कालचा अपडेट. पुढच्या अपडेटसाठी थोड्याच दिवसात भेटू. धन्यवाद.